राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने अमरावती मतदारसंघातून माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। मात्र महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम तोडगा न निघाल्याने त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत। राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। अशातच भाजपने अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी प्रवीण पोटे पाटील यांचं नाव निश्चित केलं। भाजपकडून त्यांच्यावर सलग तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 29 मे रोजी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता। मात्र महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या कार्यक्रमात अखेर बदल करण्यात आले आहेत। गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जागा वाटपावर अंतिम निर्णय न झाल्याने प्रवीण पोटे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे। आता प्रवीण पोटे पाटील हे सोमवारी 1 जूनला आपलं नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे महायुतीतील जागा वाटप आणि राजकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलंय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे। महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत।